नमस्कार, माझे नाव पंक्ती लक्ष्मण सरकर. अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेलल्या गोळ्या निधड्या छातीवर. अनेक स्वातंत्र्यवीरांनी झेलल्या गोळ्या निधड्या छातीवर. म्हणून आज आपण उभे आहोत स्वाभिमानाने या भारत देशाच्या मातीवर. म्हणून आज आपण उभे आहोत स्वाभिमानाने या भारत देशाच्या मातीवर. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे शिक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझ्या देशबांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन. आज आपण सर्वजण इथे भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो. त्यासाठी अनेक पत्न्यांनी संघर्ष केला, आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो मी मिळवणारच असे ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे गरजून सांगणारे सुभाषचंद्र बोस, करा किंवा मरा असा टोकांचा संदेश देणारे महात्मा गांधी, अशा अनेक पत्न्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. इन्क्लाब जिंदाबाद अशा घोषणा देऊन भारत मातेसाठी फासावर जाणारे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू असे कितीतरी क्रांतिकारकांचे योगदान स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य आहे. मित्रांनो, अनेक क्रांतिकारकांनी तुरुंगवास भोगला. कितीतरी क्रांतिकारक ब्रिटिशांच्या बंदुकीच्या गोळीचे बळी ठरले. तेव्हा आपली भारत माता स्वतंत्र झाली. आज आपण मोठ्या अभिमानाने भारतीय तिरंगा फडकवतो. ते केवळ महान विभूतीच्या कार्यामुळे. स्वातंत्र्य दिनी अशा अनेक ठिकाणी भाषणे, देशभक्तीपर गीते यांच्या स्पर्धा होतात. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून महात्मा गांधींनी असहकार चळवळ, सविनय, कायदेभंग आंदोलन केले. शेवटी महात्मा गांधींनी 1942 रोजी चले जाओ आंदोलनास सुरुवात केली. सर्व भारतीय नागरिकांना करा किंवा मरा असा संदेश दिला. त्यावेळी संपूर्ण भारत देश ब्रिटिशांच्या विरुद्ध पेटून उठला आणि त्यातूनच भारताला स्वातंत्र्य मिळाले. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारतीय तिरंगा ध्वज अभिमानाने फडकवला गेला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड करण्यात आली. अशा प्रकारे ब्रिटिशांच्या साखळदंडातून भारत मुक्त झाला. आज आपण मोठ्या अभिमानाने स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. म्हणून शेवटी मी एवढंच म्हणेन, किती आक्रोश तो झाला, किती रक्ताच्या नद्या वाहिल्या, किती आक्रोश तो झाला, किती रक्ताच्या नद्या वाहिल्या. सडा पडला मृतदेहांचा तेव्हा स्वातंत्र्य दिन उद्या असा आला. सडा पडला मृतदेहांचा तेव्हा स्वातंत्र्य दिन उद्या असा आला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.